राज्यपाल नियुक्त 7 आमदारांच्या जागा आज भरल्या जाणार आहे, त्यांना शपथसुद्धा दिली जाणार आहे। आपल्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आहे। दादा, काय सांगाल, ज्याप्रमाणे राज्यपाल नियुक्त या जागा भरल्या जात आहे, एकंदर कसं बघता तुम्हाला? पण राज्यपाल नियुक्त जागा ज्या आहेत त्या बरेचदा शंकास्पद पद्धतीने भरल्या गेलेल्या आहेत आणि हे राजकारण फार पूर्वीपासून सुरू आहे। पण आता ज्या प्रकारच्या राजकारणाला ऊत आलेला आहे की राज्यपालांचा गैरवापरच करायचा आणि तशाच दृष्टीने राज्यपालांची नेमणूक करायची, आपल्या उपयोगाचे कोण असतील, आपलं कोण ऐकतील अशा प्रकारचे राज्यपाल नियुक्त करायचे। सत्यपाल मलिक यांचं उदाहरण धडधडीत आहे, जेव्हा त्यांनी सांगितलं आहे की पुलवामा हे अत्यंत बोगस पद्धतीने घडून आणण्यात आलं, 370 कलम रद्द करताना माझी सही जबरदस्तीने घेण्यात आली, हे त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे गव्हर्नरचा वापर हा राजकीय कारणांसाठी होतो, हे वास्तव आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे। तर आपल्याला लक्षात येईल की जे संविधानिक आहे ते झालं पाहिजे, जे संविधानिक नसेल ते झालं नाही पाहिजे। त्यामुळे संविधानिक उद्देश काय आहे विधान परिषद असण्याचा, की विधान परिषदेमध्ये काही ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ विचारवंत, काही विषयातले तज्ज्ञ हे असले पाहिजे, म्हणजे त्यांच्या विचारांची ॲडिशनल व्हॅल्यू राहील, ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे कायदे तयार होतील। ते कायदे मंडळ आहे। मग असे व्यक्ती नेमणं हे शक्य नाही आहे का? तर ते शक्य आहे सगळ्या राजकीय पक्षांसाठी, पण विधान परिषद म्हणजे जणू काही पुनर्वसन केंद्र आहे अशा पद्धतीने काही लोक त्याच्याकडे पाहतात। आणि आत्ता भारतीय जनता पक्षाने जे 7 नावं सुचवलेले आहे, ते 7ही नावं तुम्ही पहा, ते पक्षाची पोटतिडकीनी जशी असेल तशी बाजू मांडणे, शिवीगाळ झाली, अशभ्य भाषा वापरावी लागली तरी चालेल, पण ती पक्षाचीच बाजू मांडणे, असे काही लोक आहेत। काही लोक आमदार खासदार राहून झालेले आहेत, निवडणुका लढून पडलेले आहेत। मग त्या पडलेल्या लोकांचं पुनर्वसन आता करायचं, याच्यासाठी राज्यपालांचा वापर होतो आहे का, हा प्रश्न आहे। आणि म्हणून जे संविधानिक तरतूद आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की गव्हर्नर त्यांच्या मर्जीने काही लोकांना गव्हर्नर नियुक्त अशा पद्धतीने नेमू शकतील। मग याच्या आधीचं उदाहरण आपण पाहू शकतो, म्हणजे पहा, 2 उदाहरणांमध्ये फरक कसा आहे की 12 जणांचे नावं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्यांनी सुचवले होते। तेव्हा भगतसिंग कोश्यारी नावाचे व्यक्ती हे राज्यपाल होते, त्यांनी निर्णयच घेतला नाही, अनेक महिने निर्णय घेतला नाही, वर्ष झालं निर्णय घेतला नाही। त्यांनी सांगितलं जेव्हा विचारलं तेव्हा की मला कोणी सांगू शकत नाही, कारण की तसा काही नियम नाही, संविधानामध्ये असं म्हटलं नाही की इतक्या दिवसातच निर्णय घ्यायचा, त्यामुळे राज्यपाल नियुक्त लोकांची नेमणूक केव्हा करायची किंवा नाही करायची मी ठरवीन, असं सांगितलं त्यांनी। मग आता हा संविधानाचा एक वास्तवाचा भाग झाला। आत्ता आपण पाहतो की आता जे राज्यपाल जे त्यांना याच कारणासाठी आणण्यात आलं, निवडणुकीमध्ये होणाऱ्या गडबडींच्यासाठी यांना आणण्यात आलेलं आहे। आणि सगळ्यात पहिली गडबड ही विधान परिषदेच्या नेमणुकाही आहे। मग इथे सुद्धा यांनी काय केलं की केव्हा नावं सुचवले आपल्याला माहीत नाही, रात्री सुचवले असतील, साधारणतः रात्रीचेच कामं करतात। मग रात्री नावं सुचवले आणि ते लगेच्या लगेच वेगवान पद्धतीने तातडीने त्यांनी फायनल करून टाकले 7 नावं। आणि त्या 7 नावांच्या संदर्भात शहानिशा केली का, ते सामाजिक तज्ज्ञता असलेले लोक आहेत का, सामाजिक कार्यकर्ते आहेत का? मग आता हे जर आपण पाहिलं तर हे ड्युएल पर्सनॅलिटी म्हणजे दुहेरी व्यक्तिमत्व मुद्दामून तयार केलेले लोक आहेत। आणि ते जे लोक आहेत ते राजकीयच आहेत आणि त्यांना सामाजिकतेचा अंगरखा घालून विधान परिषदेत नेण्यात येत आहे। त्यामुळे त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे उच्च न्यायालयामध्ये, आणि उच्च न्यायालयाने सांगितलं की जे 163 मध्ये सांगितलेलं आहे संविधानाच्या, की साधारणतः राज्यपालांच्या निर्णयामध्ये दखलंदाजी कोर्ट करू शकत नाही, परंतु जेव्हा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायद्याची प्रक्रिया पाळली गेली नसेल, पारदर्शकता आणि प्रामाणिकता नसेल, तेव्हा त्याची शहानिशा हायकोर्ट करू शकते। त्यामुळे आता त्याच्या निर्णय पुढे याला आव्हान दिलं जाऊ शकतं, आव्हान देण्यात आलेलं आहे ऑलरेडी उच्च न्यायालयामध्ये। त्यामुळे या 7 जणांची नियुक्ती ही प्रश्नचिन्हांकित ऑलरेडी झालेली आहे आणि लोकांना हे कळत आहे की कोड ऑफ कंडक्ट जाहीर होणार आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एवढ्या तातडीने राज्यपालांचा वापर करून जी नियुक्त्या ज्या होत आहेत त्या पूर्णपणे शंकास्पद, अप्रामाणिक आणि संविधानिक नैतिकतेची तोडमोड करून होतात। नक्कीच। निर्भय बनो मोहीमसुद्धा लोकसभेनंतर आता विधानसभेत सुरू केल्या जाणार आहे। विश्वंभर चौधरी सर आपल्यासोबत। सर, कशा प्रकारे राहणार, कुठे प्रचार करणार आणि कोणाचा प्रचार? आम्ही असं ठरवलं की जशा 75 सभा त्यावेळेला घेतल्या लोकसभेला, तेवढ्या काही घेण्याची आता गरज नाही, कारण महाराष्ट्र आमचा सगळाच फिरून झालेला आहे। पण आम्ही ठराविक सभा घेऊ। सभांच्यापेक्षा यावेळेला जोर हा जनतेचा अजेंडा रेटण्यावर असेल आमचा। स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आणि गव्हर्नमेंट जर तुमचं आलं उद्या सरकार, तर लोकांच्या आयुष्यात काय बदल होणार, हा प्रश्न यावेळेला मुख्य प्रश्न आहे। पण तरी 25 सभा आमच्या नक्की होतील। कोणासाठी असणार? काँग्रेसकडून तुम्हाला अजूनपर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही? काँग्रेसकडून मला आशा आहे की काँग्रेसला हे लक्षात येईल की अशा प्रकारच्या मोहिमा ह्या गरजेच्या असतात आणि काँग्रेसकडून आम्हाला संपर्क साधला जाईल। आम्ही स्वतःहून आता काँग्रेसशी संपर्क साधणार नाही, पण काँग्रेसने जर आमच्याशी संपर्क साधला तर आम्ही त्यांच्याही मतदारसंघांमध्ये जे चांगले कॅन्डिडेट वाटतात त्यांच्यासाठी आम्ही सभा नक्की घेऊ।
अनेक पक्षांमध्ये आपण जर बघितलं तर बाहेरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशामध्ये मग तुम्ही त्यांच्यासाठी सभा घेणार? निर्भय बनवची भूमिका कोणत्याही राजकीय पक्षात ढवळाढवळ अंतर्गत कारभारात करण्याची नाही. ना आम्ही कोणाची नावं सुचवतो, ना आम्ही कोणाला उमेदवारी का दिली असा प्रश्न करू. पण प्रचाराला कुठं जायचं त्याचं स्वातंत्र्य आम्हाला आहे, कारण आम्ही एक स्वतंत्र संघटना आहोत. त्यामुळे तसा निर्णय आपण त्या वेळेला घेऊ की जे कॅन्डिडेट आपल्याला असं वाटतं की केवळ मतलबाने त्यांनी विचारधारा बदलली आणि काहीतरी स्वार्थाने त्यांनी राज्यघटना आणि लोकशाही यांच्याशीच प्रतारणा करून दुसरा पक्ष जॉईन केला, त्यांच्या बाबतीत काय करायचं ते आपण ठरवू. नक्कीच. कॅमेरामन विशालसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.